तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण अशा एक वेगळ्या बातमीबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, ई-के-वाय-सीसाठी अमिषाला बळी पडू नका, लाडक्या बहिणींना मंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन देखील केले आहे. तर हे आवाहन का केले आहे आणि याबाबत नक्की काय चर्चा झाली आहे, तर हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत आहे असल्याचे निदर्शनास आले देखील असून महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. दरम्यान जळगाव प्रकरणात दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी रविवारी देखील स्पष्ट केलेले आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया करण्यात आलेली आहे. मात्र ई-के-वाय-सी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून महिला मोबाईलवरून स्वतः ई-के-वाय-सी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची देखील मदत घेऊ शकतात, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी जळगाव येथील ई-के-वाय-सीच्या नावावर एका लाभार्थी महिलेकडून शरीर सुखाची मागणी करण्यात असल्याचे प्रकार समोर आले असून या प्रकरणी जळगावच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव कार्यालयातून अहवाल प्राप्त झाला आहे. लाभार्थी महिलांकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तर ई-के-वाय-सी करून देतो असे सांगून काही जण महिलांची दिशाभूल देखील करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर मित्रांनो, 8 तासात अर्ज मंजूर. राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लवकरच नवीन अद्ययावत प्रणाली सुरू केली जाणार आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत या योजनेतील प्राप्त अर्जांवर मंजुरीसाठी केवळ 8 तासात पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी रविवारी दिली. लवकरच या नव्या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे माहिती देखील नाईक यांनी यावेळी दिली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.